एकलव्य विद्यालय नंदुरबार इयत्ता 5वीच्या मराठीच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या तासाला आपल्याला पाठ क्रमांक 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत जो पाठ संतोष साबळेंनी लिहिलेला आहे, या पाठाला आपल्याला सुरुवात करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, काय मध्यवर्ती कल्पना आहे या पाठाची? विद्यार्थी मित्रांनो, सावरपाड्यासारख्या दुर्गम भागात राहणारी कविता राऊत स्वतःच्या जिद्दीच्या आधारावर उत्कृष्ट धावपटू कशी झाली याची रोचक कथा, रोचक प्रसंग या पाठामध्ये माननीय संतोष साबळेंनी वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। लेखक आहेत संतोष साबळे। कोण आहेत संतोष साबळे? संतोष साबळे हे नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये यशवार्ता नावाच्या मासिकाचे हे कार्यकारी संपादक आहेत। गोदा गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मान केलेला आहे। खूप सुंदर क्रीडा क्षेत्रातलं वाचन पण आहे आणि लिखाण पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाठाचं नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत। सावरपाडा एक्सप्रेस म्हणजे काय? तर सावरपाडा नावाच्या छोट्याशा गावातील लोकांनी जलद गतीनं धावणाऱ्या कविता राऊतला दिलेली ही पदवी आहे। आणि बघूया आपण या पाठामध्ये ही रोचक प्रसंग कशा पद्धतीने दाखवलेले आहेत ते। पाठाला सुरुवात करूया। दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा। विद्यार्थी मित्रांनो, आजही दुर्गम भागामध्ये आपण ज्या परिसरामध्ये राहतो अशा परिसरामध्ये सुद्धा दुर्गम भाग आहेत। रस्ते कसे असतात? तर मातीचा धुराळा असतो। दुर्गम म्हणजे जाण्यास कठीण, धुराळा म्हणजे काय? तर धुळीचे लोट असणारा रस्ता म्हणजे धुराळा। बघा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस। विद्यार्थी मित्रांनो, या दुर्गम भागामध्ये पाण्याची व्यवस्था सुद्धा नियमित, पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था होत नाही आणि पाण्यासाठी सुद्धा भटकंती करावी लागते। अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच। विद्यार्थी मित्रांनो, बघा, प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय? तर अवघड परिस्थिती, कठीण परिस्थिती। कुरकुर न करणे म्हणजे तक्रार न करणे। कोणत्याही परिस्थितीत तक्रार न करता आपल्याला परमेश्वरानं किंवा आपण ज्या परिस्थितीमध्ये जन्माला आलोय त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी धडपड करणं हे फार, आणि जीवन जगणं हे दिव्यच काम आहे। विद्यार्थी मित्रांनो, दिव्य म्हणजे काय? दिव्य या शब्दाचा अर्थ आहे परीक्षा। आणि असा दुर्गम भागामध्ये जन्म झालेल्या कविताचा प्रवास सुरू झालेला आहे। अशा खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते। गुणवत्ता फक्त शहरामध्ये असते असं नाही विद्यार्थी मित्रांनो, तर गुणवत्ता ही ग्रामीण भागामध्ये पण आहे, पण ती आपल्याला शोधावी लागते। आणि ज्याला या गुणवत्तेची, स्वतःच्या गुणवत्तेची ओळख झाली, तो आपल्या गुणवत्तेच्या आधारावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपली चमक दाखवू शकतो, आपल्या बुद्धिमत्तेचा प्रभाव टाकू शकतो आणि आपल्या जीवनाचं यश जे आहे हे यश संपादन करू शकतो। असाच एक डोंगर दऱ्याने वेढलेला आदिवासी पाडा सावरपाडा एक्सप्रेस। सावरपाडा या असा पाडा कोणता आहे? तर हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हा सावरपाडा आहे। पाण्याच्या शोधासाठी तिथं मैल भटकंती करावी लागे। त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायानं चालणारी, अनवाणी म्हणजे काय? तर अनवाणी म्हणजे पायात कोणतेही चप्पल नसलेली। मुद्दाम चप्पल नाही घालायचं का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, चप्पल मिळेल, पायात सॅन्डल मिळेल, बूट मिळेल अशी परिस्थितीच घरची नाही। आणि अशा स्थितीमध्ये कविता राऊत अनवाणी पायानं चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी, तिनं राष्ट्रकुल
आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. दबदबा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर दबदबा म्हणजे दरारा. आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, या आशिया खंडातल्या सर्व देश एकत्र येऊन दर 4 वर्षांनी ज्या स्पर्धा घेतात त्याला आशियाई राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असं म्हणतात. आणि अशा स्पर्धेमध्ये, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणारी ही कविता राऊत, जिचा 18 विश्व दारिद्र्य आहे, अशाच कुटुंबात जिचा जन्म झालेला आहे, अशी कविता राऊत तिनं अशा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला. तिची रोचक कहाणी या पाठामध्ये वर्णन केलेलं आहे. बघा पुढं, ऑलिम्पिक स्तरावर तिने झेप कशी घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपट्टूचे नाव आहे कविता राऊत आणि या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा कुठं आहे तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हा पाडा आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. विद्यार्थी मित्रांनो, सानिध्य म्हणजे काय तर सानिध्य म्हणजे सहवास. तिचे आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. वाटचाल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, वाटचाल या शब्दाचा अर्थ आहे प्रवास, आयुष्याचा प्रवास. दीर्घ म्हणजे खूप लांब, खूप दूर. साधना म्हणजे काय, साधना म्हणजे तपश्चर्या. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवायचं असतं, कीर्ती मिळवायची असते, आपल्या कुटुंबाचं, आपल्या परिसराचं नाव मोठं करायचं असतं, त्या सर्वांना तपश्चर्या करावी लागते. आणि अशीच तपश्चर्या विद्यार्थी मित्रांनो या कविता राऊतनं आपल्या आयुष्यामध्ये केलेली आहे. काही टिपा पण या पॅसेज मध्ये येऊन गेलेल्या आहेत. कोणकोणत्या टिपा आहेत? नाशिक उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याचं ठिकाण, शहर, त्याला नाशिक असं म्हणतो आपण. त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यातील एक तालुका. हर्सुल सावरपाडा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक छोटंसं खेडेगाव. आंतरराष्ट्रीय धावपट्टू जागतिक स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणारा धावपट्टू, यालाच काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तर धावपट्टू. विद्यार्थी मित्रांनो, याच्यात काही वाक्यप्रचार पण येऊन गेलेले आहेत. आपल्याला टिपा पाहायच्या आहेत, शब्दांचे अर्थ पाहायचे आहेत, काही वाक्यप्रचार पण सोबत आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. दिलासा मिळणे, धीर मिळणे, कणखर बनणे, काटक बनणे, ओढाताण होणे. विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ आहे कष्टदायक, त्रासदायक, धावपळ होणे. गराडा पडणे तर घेराव पडणे असा वाक्यप्रचारांचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ म्हणजे कष्टाचा संस्कार देणारा पाठ आहे. या पाठातून कविताने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात केलेली आहे हे आपल्याला या पाठातून शिकायचं आहे. पाठाला पुढे सुरुवात करूया. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काश्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व काश्य अशी पदके कविताने पटकावली. विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या छोट्याशा पाड्यावर जन्म झालेली ही कविता, तिनं या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ही मानाची, सन्मानाची पदकं प्राप्त केलेली आपल्या लक्षात येतात. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचं नाव उंच करणारी धावपट्टू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. चीन मधील गुआंगझू, गुआंगझू म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, एका चीन मधल्या गावाचं नाव आहे. जिथे या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या गावाचं नाव म्हणजे गुआंगझू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने भोगले. विद्यार्थी मित्रांनो, ती कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायची? आपण 100 मीटर, 200 मीटर ऐकलं असेल, पण ती 10,000 मीटरच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायची आणि अशामध्ये केवळ सेकंदानं, काही सेकंदानं तिचं सुवर्ण पदक हे हुकलेलं आहे. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईनं काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. दिलासा मिळणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? दिलासा मिळणे म्हणजे धीर मिळणे, आधार मिळणे, आपला तणाव दूर होणे. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आईचं आणि कविता राऊतचं किती गहरं नातं होतं ते.
किती आपल्या आईशी बोलले की तिला खूप आधार वाटायचा. आपल्याला यश आलं, अपयश आलं, यश वाटून घ्यायचं आणि अपयशाच्या प्रसंगी आईशी बोलून मन मोकळं करायचं, असा आईशी संवाद साधणारा खूप चांगला प्रसंग या पाठात संतोष साबळेंनी वर्णन केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आईचं शिक्षण काय फार झालेलं नव्हतं. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर कठीण प्रसंगी आधार दिलेला आहे. आईचं शिक्षण फार झालंय का? नाही, अवघ्या 4थी पर्यंत शिक्षण झालंय. पण आईचं आणि मुलीचं नातं जे आहे, हे नातं इतकं दृढ होतं की आईच्या शब्दांचा तिला आधार वाटायचा. दुःख तिच्या मनावरचं, टेन्शन तिचं दूर व्हायचं. कष्टप्रद अनुभवामुळं कविताचे पाय कणखर बनले होते. विद्यार्थी मित्रांनो, कष्टप्रद म्हणजे काय? कष्टानं भरलेलं, सतत कष्टच वाटायला. पाणी प्यायला आणायला जायचं असेल तरी सुद्धा वनवन भटकंती करावी लागत होती. घरात 18 दारिद्र्य होतं. आपण काही जण शहराच्या भागामध्ये राहतात, त्यांना नळाला पाणी येतं म्हणजे पाणी आणायला जायची आवश्यकता नाहीये, त्यांना त्याचा अनुभव नाही येणार. पण ज्या गावामध्ये पाण्याची सुविधाच नाहीये, नळाची व्यवस्थाच नाहीये, पाणी आणायसाठी मैल भटकंती करावी लागते, अशा ठिकाणी हा अनुभव येऊ शकतो. आणि कविताला आपल्या छोट्याशा गावामध्ये, पाड्यामध्ये हा अनुभव आलेला आहे आणि तिचे पाय हे कणखर बनलेले आहेत. कणखर म्हणजे काय? कठीण, काठक. आणि अशी पायाची रचना तिची सुरुवातीपासूनच अशा कष्ट करता करताच बनलेली होती. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. विद्यार्थी मित्रांनो, तिच्या यशाला सुरुवात कुठून झाली? तर या धावण्याच्या स्पर्धा ज्या असतात, ह्या तालुकास्तरीय असतात, जिल्हास्तरीय असतात, मग विभागस्तरीय असतात आणि मग राज्यस्तरीय असतात. तिने प्रथम क्रमांक मिळवला, तो जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मिळवलेला आपल्या लक्षात येतोय. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. विद्यार्थी मित्रांनो, आई वडिलांच्या हे लक्षात नाही आलं की आपल्या मुलीच्या पायामध्ये बळ आहे आणि ते यश मिळवून देणारं बळ आहे. तिच्या पायामध्ये प्रचंड ताकद आहे. ती ताकद आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवून दिली, एवढी ताकद आहे. हे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांच्या लक्षात नाही आलं. पण कुणाच्या लक्षात आलं? विद्यार्थी मित्रांनो, चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. कविताच्या पायातली चमकदार दौड, ही दौड ही चमकदार आहे, ही ओळखली ती विजेंद्र सिंग. विजेंद्र सिंग कोण होते? तर विजेंद्र सिंग हे प्रशिक्षक होते तिचे. त्यांनी कविताच्या आई वडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना जेव्हा लक्षात आलं की ही मुलगी खूप चांगल्या पद्धतीने धावू शकते, महाराष्ट्राचं, आपल्या जिल्ह्याचं, नाशिक जिल्ह्याचं आणि सावरपाड्याचं नाव मोठं करू शकते, असं लक्षात आल्यानंतर विजेंद्र सिंग सावरपाड्याला गेले आणि तिच्या आई वडिलांना समजावलं की ह्या मुलीला मी काय करू शकतो, तर तंत्रशुद्ध प्रशिक्षण भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर देऊ शकतो आणि तुम्ही तिला कृपया पाठवा अशी विनंती केली आणि तिला ते समजावून सांगून घेऊन आले. बघा, बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कठीण वाटायचं, कारण ती तिच्या आयुष्यामध्ये कधी तिने बूट घातलंच नाही आणि त्यामुळे ती अनवाणी चालायची आणि अनवाणीच धावण्याची तिला सवय होती, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. प्रशिक्षकाची भूमिका, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये खूप खूप महत्वाची असते. प्रशिक्षक हे आपले गुरु असतात. ते आपल्यातल्या चुका दुरुस्त करत असतात. आपल्यातला अधिक नीटनेटकापणा यावा यासाठी ते प्रयत्न करत असतात. विजेंद्र सिंगांनी कविताला तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तर घेऊन आलेच, पण अनवाणी पायानं धावणारी ही कविता, तिला शूज घालून, बूट घालून धावण्यासाठी सराव त्यांनी
करून घेतला. बघा, हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते. हिऱ्याला पैलू म्हणजे काय, तर हिऱ्याला तपासून खूप सुंदर पद्धतीने घडवणं, छान करणं म्हणजेच पैलू पाडणं असा त्याचा अर्थ आहे. तेज म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तेज म्हणजे प्रकाश. हिऱ्याला जर योग्य स्वरूपात घडवलं तर त्याचा प्रकाश सगळ्यांच्या पर्यंत पोहोचू शकतो. आणि असंच कविताच्या बाबतीत झालेलं आपल्या लक्षात येते. गुजरात मधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. विद्यार्थी मित्रांनो, आरंभ या शब्दाचा अर्थ काय? आरंभ म्हणजे प्रारंभ, सुरुवात करणे असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय स्पर्धा ह्या कोणत्याही राज्यामध्ये असतात. असंच गुजरातमध्ये गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिनं देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला आणि यशाला राष्ट्रीय स्पर्धेपासून सुरुवात केली. येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत करणे म्हणजे काय? ओढाताण करणे, कष्ट करणे, कसरत कविताला करावी लागत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. आई वडिलांना परत समजावून सांगितलं कविता हर्सुल मध्ये राहते, तिथे शिकते आणि सराव मात्र भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर करते. ही खूप तिची ओढाताण होते आणि म्हणून तिला 11वी साठी मात्र त्यांनी भोसला मिलिटरी स्कूल मध्ये प्रवेश मिळवून दिला. राहणार कुठे हा कविताच्या आई वडिलांच्या समोर पडलेला प्रश्न होता. मात्र विजेंद्र सिंग यांनी तो प्रश्न सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली. हा दिवस फार महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, 24 ऑक्टोबरला त्यांच्या विजेंद्र सिंगांनी निर्णय केला की ही माझ्या मला पण एक मुलगी आहे आणि त्या मुलीसारखी ही माझ्या घरी राहील असं तिच्या आई वडिलांना समजावलं आणि तिथपासून पुढचे 5 वर्षे ती त्यांच्याच घरी राहिलेली आपल्या लक्षात येते. ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःची एक मुलगी आणि स्वतःचा एक मुलगा, सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केलेला आपल्या लक्षात येतोय. विद्यार्थी मित्रांनो, हे फार कठीण आहे. गुरु फक्त शाळेत प्रशिक्षण देतात, पण त्याच बरोबर आपल्या घरी त्यांची राहायची व्यवस्था करणं हे फार कठीण आहे. आणि हे विजेंद्र सिंगांनी एवढा त्याग, सिंग दाम्पत्याने एवढा त्याग करायचं ठरवलेलं आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, बघा, काही वाक्यप्रचार याच्यात येऊन गेलेले आहेत, त्याचा अर्थ पण आपण बघूया. बघा, गराडा पडणे, घेराव घेणे, नात्यातील वीण गहेरी असणे, नाते घट्ट असणे. समजूत काढणे म्हणजे काय? तर समजूत काढणे म्हणजे समजावून सांगणे, गैरसमज दूर करणे असा त्याचा अर्थ आहे. नाव उंच करणे म्हणजे काय? कीर्ती संपादन करणे, मानाचे स्थान मिळवणे. विद्यार्थी मित्रांनो, दबदबा निर्माण करणे म्हणजे काय? तर दरारा निर्माण करणे. विद्यार्थी मित्रांनो, गुरुचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाचं असतं. सचिन तेंडुलकर आणि रमाकांत आचरेकर यांचं नातं जसं आहे तसंच विजेंद्र सिंग आणि कविता राऊतचं होतं. किसन तडवी आपल्याकडचा सुद्धा आपल्या पहाडामध्ये चांगला धावपट्टू म्हणून नावाजलेला किसन तडवी सुद्धा आपल्याच भागातला आहे. त्याचा आदर्श पण आपण ठेवला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, असंच पी.व्ही. सिंधू आणि गोपीचंद यांचंच प्रशिक्षकाचं नातं असलेलं आपल्या लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, हे फार गुरु आणि शिष्याचं नातं हे फार महत्वाचं नातं असलेलं आपल्या लक्षात येतं. आणि असंच पुढचं 5 वर्ष ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहिलेली आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, बघा, धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष दिलं आणि त्याचीच प्रचिती म्हणजे कविताचं यश. प्रचिती या शब्दाचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? प्रचिती म्हणजे अनुभव येणे, अनुभव असा त्याचा अर्थ आहे. एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले म्हणजे तिच्या नावावर त्याची नोंद झाली आणि सातत्याने ती यश मिळवायला लागली. कशामुळं? तर विजेंद्र सिंगांनी तिला भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर काय करायला सुरुवात केली होती? तर तंत्रशुद्ध प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलेली आपल्या लक्षात येते.
विद्यार्थी मित्रांनो, कविताच्या यशामुळे हर्सूल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ कविता राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सूल परिसराची हीच भावना आहे. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्याच्या कर्तृत्वामुळे तो ज्या भागामध्ये राहतो त्या भागाचं तर नाव उंच होतच, पण त्याचबरोबर कुटुंबाचंही नाव मोठं होतं, तालुक्याचं नाव मोठं होतं, जिल्ह्याचं नाव मोठं होतं. आणि म्हणून आपण सातत्यानं जर कष्ट केले, आणि हा कष्टाचा संस्कार देणारा पाठ आहे असं म्हटलं मी. विद्यार्थी मित्रांनो, कविताचे आयुष्य म्हणजे कठोर मेहनतच आहे. कवितानं आपल्या आयुष्यामध्ये ध्येय प्राप्त करताना जे समर्पण केलेलं आहे त्या समर्पणाचा वस्तुपाठच संतोष साबळेंनी या पाठामध्ये घालून दिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला यश मिळायसाठी आपल्याला समर्पणाची प्रचंड आवश्यकता असते. जशी सचिन तेंडुलकरांनी समर्पण केलं, जसं पी.व्ही. सिंधूने केलं, जसं आपल्याकडच्या किसन तडवीने केलं, तसंच कवितानं आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं समर्पण, फार मोठा त्याग यश मिळवण्यासाठी केलेला आपल्या लक्षात येतोय. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सूल सावरपाडा इथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये दिल्लीमध्ये ती जिंकली असं जाहीर झाल्या त्यांच्या कुटुंबालाच आनंद झाला असं नाही, तर हर्सूलच्या परिसरामधल्या सगळ्या गावातील लोकांनी जणू काही दिवाळी साजरी करायला सुरुवात केलेली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. विद्यार्थी मित्रांनो, कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेलं वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलेशन गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचं समाधान त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येत होतं. विद्यार्थी मित्रांनो, यश मिळालं की आई वडिलांना तर समाधान वाटतंच, पण गाव आणि परिसराला सुद्धा समाधान वाटत होतं. आणि ती जेव्हा दिल्लीतून परतली तेव्हा तिच्या भोवती पत्रकारांचा गराडा पडला होता. सर्वजण तिला तिच्या स्वागतासाठी धावपळ करत होते. आणि हे सगळं पाहून आई वडिलांना असं वाटत होते की लेक आपली खूप मोठी झाली. लेक म्हणजे काय, तर मुलगी. बघा, वलय म्हणजे काय, तर वलय म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे कीर्ती. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशी कीर्ती, असं वलय हे कविताच्या भोवती निर्माण झालेलं होतं. आणि ते कशामुळे निर्माण झालेलं होतं, तिनं जी दिल्लीच्या स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं होतं त्यामुळं. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवर बोले. यावरून त्या माई लेकीचे गहरे नाते दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये जे नातं आहे ते घट्ट नातं आहे. गहरे म्हणजे काय, तर घट्ट. गहरे या शब्दाचा अर्थ आहे घट्ट. विद्यार्थी मित्रांनो, हे नातं असलं पाहिजे, हे दृढ झालं पाहिजे. आपण पण आपल्या आई वडिलांशी मोकळेपणानं बोललं पाहिजे, तरच आपल्याला बळ मिळेल, शक्ती मिळेल आणि त्या ताकदीच्या आधारावर आपण कर्तृत्व गाजू. अशीच कविता जेव्हा बेंगळुरूला प्रशिक्षणासाठी गेलेली होती तेव्हा ती आई वडिलांशी रोज एकदा फोनवर बोलायची. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला अजिबात सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटेल. बघा, कविता किती समजदार आहे. आणि हा कविताचा समजदारपणा आपल्यात सुद्धा आला पाहिजे असा प्रयत्न आपण करूया. हा समजदारपणा काय आहे, तिला कष्ट झाले, तिला वाईट वाटलं दिवसभरामध्ये, तर ती आईशी बोलायची नाही, पण ती काय करायची, चांगल्या गोष्टी मात्र आईला आवर्जून सांगत असलेली आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, बघा, अशा चांगल्या गोष्टी सुद्धा आपण सांगितल्या पाहिजेत. नाव उंच करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय, तर कीर्ती संपादन करणे, मानाचे स्थान मिळवणे, दबदबा निर्माण करणे, दरारा निर्माण करणे. हिर्याला पैलू पाडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे, तर तरबेज करणे, सांभाळ करणे, पालन पोषण करणे. राबणे म्हणजे खूप कष्ट करणे. विद्यार्थी मित्रांनो,
कविताचे आई वडील खूप राबले होते, पण असे कष्ट करणारे कविताचे आई वडील त्यांच्या वाट्यालाही यश आल्यानंतर ते समाधान त्यांना वाटत होतं. बाप लेकीच्या नात्यातील विनही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतकं बळ येईल असं तिच्या आई वडिलांना कधी वाटलंच नाही. कविताच्या यशाचे श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती विजेंद्र सिंगकडे करत होते. त्यांनी कोणताही कमीपणा त्यासाठी वाटू दिला नाही. तेव्हा कदाचित त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर आज कविता ज्या स्थानापर्यंत पोहोचली त्या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसते. बघा विद्यार्थी मित्रांनो, कविताला मोठं व्हावं कवितानं म्हणून त्यांनी त्यांच्या स्वतःला कधीच कमीपणा वाटू दिला नाही. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत तिला वाटते. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, ते म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. तिला खूप आवडायची, पण प्रशिक्षण घेताना काही पथ्य पाळावे लागतात, त्यामुळं ती याच्यापासून दूर राहिलेली आपल्या लक्षात येते. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुला मुलींसाठी आदर्श ठरलेली आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, आज कविता भारतातील अव्वल धावपट्टू आहे. पीटी उषा ही धावपट्टू तिला आदर्श मानते. ती मेहनती आहे. धावण्याच्या सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकाने दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचं कटाक्षानं म्हणजे काय तर बारकाईनं ती पालन करते. बघा कविताचे म्हणणे आहे की मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे आणि हा महामार्गच कष्ट करणं हा महामार्ग आपल्याला खूप यश मिळवून देतो असं कविताचं म्हणणं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसे मानसिक तंदुरुस्ती ही महत्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नव्हती. कसूर करणे म्हणजे काय तर चूक करणे. कविताचे इतर झगमगाटी गोष्टीकडे लक्षही नसते. विद्यार्थी मित्रांनो, एवढी मोठी झालेली असताना एवढं वलय प्राप्त झालेलं असताना सुद्धा झगमगाटी दुनियेकडे तिनं पाठ फिरवलेली. आपल्या यशासाठी तिनं आपल्या सरावावर लक्ष केंद्रित केलेलं आपल्या लक्षात येते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामुळे तिनं शिक्षणात कधी खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका असलेली आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, आई आणि मुलीचं नातं कसं असावं हा वस्तुपाठ सांगणारा हा पाठ आहे. विद्यार्थी मित्रांनो, 18 विश्व दारिद्र्य घरात असताना सुद्धा या दारिद्र्यावर मात करून आपलं कर्तृत्व गाजवलं पाहिजे हा पाठ. या पाठामध्ये खूप सुंदर वर्णन संतोष साबळेंनी याचं केलेलं आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला आपल्या गुणांची ओळख झाली पाहिजे तरच आपल्याला कीर्ती मिळते. आपल्या गुणाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. प्रसिद्धीच्या वलयापासून स्वतःला दूर कसं ठेवायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण कर्तृत्व कसं गाजवायचं हा वस्तुपाठ देणारा हा पाठ आहे. आपल्या शिष्यांच्या प्रगतीसाठी, तिच्या परदेशातील यशस्वी स्पर्धेसाठी दुसऱ्याकडे हात पसरवायला कमीपणा वाटू न देणारा प्रशिक्षक कवितांच्या वाट्याला आला हाच फार मोठा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ मी सुरुवातीला सांगितलं कष्टाचा संस्कार देणारा पाठ आहे. या पाठातून प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करावी आणि यश कसं संपादन करावं हे खूप सुंदर पद्धतीनं संतोष साबळेंनी आपल्याला सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी काही टिपा सांगितल्या, काही वाक्यप्रचार सांगितले, हा पाठ सांगितला. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, ऐका, याची प्रश्न उत्तर सोडवा. खूप खूप धन्यवाद.